शरीराचं तापमान समान असावं आणि माणसाचा जठर अग्नी प्रदीप्त असावा. या 6 अटीत माणूस नेलेला असावा. बोगसगिरी चालत नाही. परत नीट ऐका. 1 माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 2 शुक्ल पक्ष असावं. 3 उत्तरायण असावं. आता सध्या उत्तरायण आहे 21 जून पर्यंत. आता मरणाऱ्यांची संख्या कमी. या 2-3 महिन्यात मरत नाही माणसं. पावसाळा सुरू झाला सपाट उठतो. ज्येष्ठ आषाढ नाही दिवाळी खाऊन द्यायची. ऐका जरा लिहूनच घ्या पटापटा. 1 माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. शुक्ल पक्ष असावं. उत्तरायण असावं. मरताना इंद्रिय टवटवीत असावा. शरीराचं तापमान समान असावं आणि माणसाचा जठर अग्नी प्रदीप्त असावा. मग तुम्ही म्हणाल याच्यात माळकरी नीट मरतील का? डोक्यातून काढून टाका. माळकरी सुद्धा मरायच्या टायमाला येडेवाणी करू शकतो. काही माणसं मरेपर्यंत माळ सुटान मरायच्या टायमाला असं करत्या घरच्याला. सफरचंद नाही अंड. आता महिला मंडळ मी तुम्हाला प्रश्न विचारतो. तुमची सासू 20 वर्षे दिल्लीत तुळशीवाली होती आणि मरायच्या टायमाला तिनं अंड मागितलं. देवा किंवा नाही? आता एक जण एक सून काय म्हणाल माहिती का? त्या मानानं गण टिकावली देऊन टाका. एक म्हणून मग म्हातारीची का वासण्यात होते का होईन कोंबडी. आणि एक म्हणली म्हातारी तशी मेली ते मरू द्या. तिच्या कानाजवळ हरिपाठ म्हणा पण द्यायचं नाही. अशा 3 अवस्था. उद्या तुम्ही म्हणाला आम्ही आता हे रात्रंदिवस बोंबलं तिंडतोय आम्ही मरायच्या टायमाला आमच्या डोक्यात भजन येईलच असं नाही. त्याला ह्या 6 अटीत मेला तरच जन्ममृत्यूचा फेरा चुकतो. तुम्हाला जर वाचायच्या असल्या तर अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावरच्या ह्या व्हाव्या. मग आता एकानं मला कीर्तनात उभं राहून शंका घेतली. म्हणलं महाराज हे तुम्ही जर म्हणता मरण्याच्या 6 अटी आहेत मग हे मधीच जे मरतात यांचं काय? आता हे ऍक्सिडेंट होणं, गाडी खाली जाणं, फाशी घेणं, औषध पिणं, इडीत उडी टाकणं, प्रियशीचा दणका बसला म्हणून मरणं, प्रियकरण आणि प्रियजीनं संगत इडीत उडी टाकणं हा तुमच्या लपड्याचा परिणाम आहे. याच्यावर देवाशी काही संबंध नाही. हे तुमचे कर्म आहे. तुम्हाला माहिती आहे ना आपण चोरून लाईट घ्यायले मग खोक्यात बोट काळ घालायचं. आपल्याला माहिती आहे ना चांगलं नदी खोली आपल्याला पोहता येत नाही मग काल तिथवर जायचं. मोटरसायकलवर चाललाय चांगला पुढं ट्रक उभी आहे दिसत नाही का? बंद पडेल गाडी खाली गेला डायरेक्ट पुढे निघाला मी आला. आणि मग म्हणले नशिबाचा भाऊ तुम्ही कर्मानं मारता. वाक्य लिहून ठेवा. देव कधी कुणाचं वाईट करत नाही पण कर्माचं फळ भोगल्याशिवाय सोडित नाही. काही माणसं औषध पिऊन मेली नाही वाचली ते ठणठणीत येते त्यांना सद्दी नाही पडसं नाही आणि काही वासनं मेले नाही. आता मरायचा आठ आहे. आता मरून दाखवतो ऐका. सगळे अटी धरणं आपल्याकडे सगळं भांडवल. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे पुन्हा कीर्तनकारांना हे झालं म्हणजे एवढा मुद्दा झाल्यावर मरून दाखवतो मग प्रश्न विचारतो तुम्हाला. शरीर दुबळं होत झालंय आणि आता तरुण मृत्यू जास्त आहे. आता हे तरुण पोरं का मारायला लागले? वळणं राहिले नाही, धाक राहिला नाही, मर्यादा राहिली नाही. 70ची पल्सर आहे, 10चा मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचा पायात बुटे, रुपड्या इन्कम नाही. माझं टुंग्याला ते बापानं छावणीत जनावर नेऊन घातले ना. हा क्वार्टर पितोय. बायपाय शेतकऱ्या पुढे 2 प्रश्न आहे. महाराज दुष्काळ नाही. दुष्काळ फक्त 2 जणीच भोगलाय. एक शेतकरी 2 त्याच्या दारातली गाय. 3रा कोणाला रोग झालाय? काय दुष्काळ? काय नोकरीवाल्यांना रोग झालाय? काय आम्हाला रोग झालाय? काय दुष्काळ आलाय आम्हाला? काला पुढे दुष्काळी उगाच झाकली 1.25 लाखाची. आज 15 दिवस जाऊ द्या महाराज. शेतकऱ्या पुढे 2 संकट आहे लगेच. उद्या जर पाऊस झाला तर 70% शेतकऱ्याकडे बैल नाही. आज साऱ्यामुळे 40ला इकलेले बैल 80ला घ्यावं लागतील. पुन्हा बिबिया नाही आणि लगेच पोरांचे ऍडमिशन एकाच महिन्यात. पोराला दप्तर तर घेतलेच पाहिजे, वयात घेतले पाहिजे. हे उगाच आता बाकीचे लोक शेतकऱ्याचं भांडवल करून घेतात आणि मजा मारून घेतात. कोण शेतकऱ्याचा कळवाळा करतोय? आता हे फक्त झाकली 1.25 लाखाची. आज शेतकरी इतके वाईट दिवस कोणावर आहे मला सांगा ना? कोणावरच नाही.
वाहून झाला तो माणूस बिचारा. महाराज 12 गायांमधल्या 2 गाया त्याच्या दारात राहिल्या. काही झालं तर त्याच्या डोळ्यात पाणी येणं साहजिकच आहे ना. त्यानं गाय विकली म्हणजे काय हौसेने विकली काय? माझ्या दारात मला नाही कायचा काय आलंय महाराज, काही राहिलं नाही. परत नीट वाक्य ऐका. शरीर थकणारच आहे. तरुण पोरं मारायला का लागले? फुकाट माजटले नाही. 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजारचा पायात बूट, वरून आईनं बापानं 100 रुपये द्यायचे पेट्रोलला. बापानं 100 दिलं, हिनं गप मारवा ना. इथलंही धार्मिक. ही अजून पोराला म्हणली हे राहू दे 100. त्याचं ऐकू नको. त्याचं म्हणजे कोणचं? हा, तो पहिल्यापासून तसाच आहे. त्याला मी 9वी पासून पाहते. आता त्या पोराला 100 फुकाट मिळाल्यामुळे ते हरिपाठ करीन का क्वार्टर पिन ते भंगारच झालं. ते लागलं का आम्हाला? पडलं पुरीच्या प्रेमात. पोरगी भंगार. 3 पोरांनी फाशी गेली, 4थं लागलं तिला. येईल लागलं. आणि हे तिला 4थं म्हणलं इश्क ही मेरी जिंदगी आहे. ती म्हणली नाही मागच्या तिघांना मिशन नाही तुला इश्क राहिलं कुठून? आणि त्या पोरीच्या बापाला इंद्रिकेटच्या कीर्तनाला आणि त्या पोऱ्याचा बापही आला. आणि खरं सांगतो पाया पडून, महाराज म्हणून नाही पण तुमचा मुलगा म्हणून सांगतो, आपलं कीर्तन आहे ना वर्षातून 3 वेळा ऐकावं माणसाने. दर 4 महिन्याला 1 डोस. तुम्ही माना नाही तर नका मानू, फरक पडत नाही. हे बा 10-5 लोक मला नाव ठेवणारच, त्याच्यात काही वाद नाही. 100 लोकांमधली 25 लोक तरी मला नाव ठेवणारच. 10 लोक माझ्या टिंगल्या करणारची, पण 50 जणांना फायदा होणार आहे. 10-5 जण माझी ऍक्शन करणार, टिंगल्या टवाळ्या करणार, माप काढणार, कॉमेंट्स करणार, ते चालूच राहणार. 5 जण 15-20 जण नाव ठेवणार. हे त्याचं काय त्याच सांगायचा धंदा आहे. त्याला काय प्रेम कळत आहे म्हणजे असं. या भंगार बोलण्याला किंमत द्यायची नाही. आपल्याला 50 जण टिकवायचे. 50 जण बोंबलं त्या किती. आणि त्या पुरीच्या बापानं इंदुरीकडचं कीर्तन ऐकलं. इंदुरीकडनं पुरींचे बापच लय खासकावले कीर्तनात. त्याच्या डोक्यात टक बसला. ती आईला खरं आहे. तो घरी गेला आणि त्या पोरीला म्हणला इकडे इकडे. ती म्हणली मा बापाला झालंच काय? इकडे. जर त्या पोऱ्याबरोबर दिसली तू मिलीस तू. आता कीर्तन ऐकून आलोय मी टेन्शन मध्ये. ती पोरगी गेली त्या पोराला म्हणली मा नाच सोडून दे, मा बाप पिसाळाय. मला तर हानील पण तुला तर भोगशीलच. तो पोऱ्या म्हणला तू माझी नाही ना, कोणाची नाही, तू नाही दबू शकत. ती म्हणली मी कोणची होईल पण तूही होणार आहे असं. तो पोऱ्या गेला त्याच्या आईला सांगाय. त्याचं जागृत देवस्थान. तो आईकडे गेला ना, आईला म्हणला आमचं 9वीलाच ठरलं होतं पण आता बोबाटा झालाय, तिचा बाप पिसाळलाय. पप्पांना सांग तुला सुनाई होईल आणि इज्जतही राहील. बरं हिला पोराचं पटतं, पोराचं पटतं, पोरीचं पटतं. फक्त बायको गेली नवऱ्याला सांगायला आपलं पोर कामाला लागलं, असं असं झालं. त्यानं इंद्रिकडचंच कीर्तन ऐकलं होतं. तो टेन्शन मध्येच होता. ही गेली त्याच्यापाशी भुकली बरीच टाईम. तो काय बोलला नाही. त्यानं अशी बाई माग केली. 4-5 ठेवून दिल्या बायकोच्या. तिला ती चक्करच आली. ती म्हणली हा पिसाळला कसा एवढा? त्यानं मला 40 वर्षात हाणलं नव्हतं, एवढं हाणलं. आणि त्या पोऱ्यानं ओळखलं आपली आई भीट गेली म्हणलो आपला कार्यक्रम होणार. ते पोरे गेला आणि मित्रांना म्हणला टेन्शन. मित्र म्हणले रिलॅक्स. आणि क्वार्टर पेलो माणसं रिलॅक्स काय होते माहिती का मला? पोपट्यानं केली वाघाशी दुसती, पोपट्यानं केली वाघाशी दुसती, वाघानं केली डुकराशी दुसती. ते पोपट मेलं, वाघही मेला आणि डुकारही मेलं. आणि त्या जागेवर झाड उगलं मोहाचं. आणि दारू पाडी त्या मोहाची. म्हणून दारुड्या पोपट्यावानी बोलतो, वाघावानी डरकाळ्या फोडीतो, डुकरावानी लोळतो. त्या पोऱ्यानं काय केलं महाराज? त्या पोऱ्यानं घेतलं औषध पण ते प्यालं नाही. हुशार होत ती. वटाला
लावलं आणि गेलो आई पुढं. आईनं लगेच केस कुणीकडून पदर कुणीकडे गेली. नवऱ्याला सांगायला झालं का समाधान, बसा टाळ कुती देत घेतलं ना पोरांना औषध, आता काय कराल. पण नवऱ्याजवळ नाही गेली, पहिला फटका निभार बसला. याचा पावर कमी झाला का नाही अजून आणायचा. लांब उभे राहिले, तो पाहतच राहिला तिच्याकडे. तो तिला म्हणला मेलं नाही ना, बोंबलू नको तू, मेलं नाही ना अजून, होईल परत. पण तू जर भुकली ना, तू मेलीच. म्हणजे आता काय करावं या भावाला. आणि त्या पोऱ्यानं ओळखलं आपल्या बापाला, औषधही लागू पडा ना. तो पोऱ्या गेला बापासमोर, बापानं घातला खोलीत, 5-6 कानफटी ठेवून दिल्या, फळा मुतलं ते खाली. ते बापाला म्हणायचं पप्पा मी पेलोच नाही हो, फक्त वाटाला चोळले तुम्ही, हाणायचं कमी करा, मी पेलोच नाही. कपची बास गेले डॉक्टर. डॉक्टरनं 90 मारली होती. डॉक्टरनं घातलं त्याला आतल्या खोलीत, काढला कमराचा बेल्ट, 5-6 ठेवून दिले बेल्ट, पटकन भरलं ते मागून. आणि ते डॉक्टरला म्हणला मी पेलोच नाही हो. डॉक्टर म्हणले का बास, पेशंट धुतल्याशिवाय अंदाज येत नाही. तो म्हणला मी पेलोच नाही. गपची बास, आता शिकतो तुला वरून धुतलंय, आता आतून धुवायचंय. झोप रे पालथा झोप. आता म्हणलं मी झोप पालथा, पालथा झोप. अंडरे नळी घातली ना मागून नळी, खाटा सगट उडी आणायचं ते. अहो मी पेलोच नाही. गपची बस, आतला रिपोर्ट आल्याशिवाय सुटका नाही. तुमच्यापैकी कोणी औषध घ्यायला असेल तर त्याला विचारा ना कसं काय. त्याला फक्त म्हणायचं ना औषध घेतो का, शेण खावा पण औषध. शरीर थकलं इथं आलतो आपण, अजून मरायचंय आता. आता मरून दाखवतो ऐका. हे दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं, इंद्रिय. महाराज विषय निधुडायच्या म्हणजे तुकोबरायचं तुकार म्हणजे काय ते त्या चरणाचा सगळ्यांच्या भटांबरातला धन्यता व्यक्त करणारा भांगा विठा. तुकार महाराजांचा तुकार म्हणजे काय ते त्या चरणाचा अभंगाला सुरुवात करण्यावरी 2-3 मुद्दे आहे. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबरायांचे कडवे 4 आहे. या अभंगाला सुरुवात करण्यावरी पहिला मुद्दा आहे. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबरायांचे कडवे 4 आहेत. तुकोबरायांच्या गाथ्यात नाथ, वासुदेव, पांगुळ, जोगी, एकाखडी, सालमालव, निर्याणकाल, गवळणी, पाईक, व्यभिचारी अभंग, हिंदुस्थानी अभंग, मायेची मात, ख्याल, आरती संग्रह, काला आणि गवळणी एवढी 4092 अभंगाचा गाथा आहे. अख्खा गाथा असा आहे. नाथ हे प्रकरण आहे, वासुदेव प्रकरण आहे, भूपाया प्रकरण आहे, गवळण प्रकरण आहे, काला प्रकरण आहे, निर्याणकाल प्रकरण आहे. त्यात काही अभंग विनंती पर आहेत, काही अभंग विनवणी पर आहेत, काही अभंग संत पर आहेत, काही अभंग मागणी पर आहेत, काही अभंग उपदेश पर आहे. पण आजचा अभंग धन्यता व्यक्त करणार आहे. विठाल विठाल. अभंग तुकाराम महाराजांचा तुकारामांच्या गाथेतील त्या चरणाचा आणि धन्यता व्यक्त करणार आहे. पहिला मुद्दा, कीर्तनातला धन्य शब्द पाहायचा पुढे जायचं. विहिरीला पाणी लागणं धन्य नाही, नोकरी लागणं धन्य नाही, बायको मिळणं धन्य नाही, बाळ होणं धन्य नाही, निवडून येणं अजिबात धन्य नाही, अजिबात धन्य नाही. मग या जगात धन्य काय? पहिला शब्द, नर शरीर मिळतच नाही, मिळालं हे धन्य आहे. मिळतच नाही, मिळालं हे धन्य. विहिरीला पाणी लागणं खोदल्यावर लागणार, नवीन काय? खोदलं म्हणलं पाणी लागणार, बाळ होणं, बायको केली म्हणलं होणार, थोडं मागे पुढे होईल पण होईल होणार. गडी म्हणलं बायको मिळणार, शिकलाय म्हणलं नोकरी लागणार. नाविन्य नाही त्याच्यात काही. गाडी घेणं, बंगला बांधणं हे गोष्टी नाविन्य नाही, त्या घडणारच आहे. पण नर शरीर मिळतच नाही, मिळालंय धन्य आहे. कारण जगात 4 गोष्टी मिळत नाहीत. एक, आयुष्यातला वाया गेलेला क्षण मिळत नाही. मोबाईलमध्ये डोकं न घालू रे. ते मोबाईलमध्ये डोके घालणारे काही VIP नाही. वर आम्ही जीव काढायचा आणि हलकटानी घरी येडे बाबडी खाली जाऊन मूल थायचं चालू द्यायची एकट्याचीच गेम.
पागल लोक करून टाकली या मोबाईलनं, पागल. पेजात राहिलं नाही, काही लोक गडी राहिले नाही. बरेचशे पोरांची रेंज गेली पण मोबाईल चालू. बरं कोणी मोबाईल वापरायचा, अंडरपॅन्ट नाही आतली पण मोबाईल 9,000 मोबाईल आतली चड्डीच नाही, चैन उघडी नातू नाही मोकळा. काही रेंज मध्ये, काही रेंज मध्ये भिकार नाद लागलाय बोलून बेजा खराब. बंगलात उशिडा 9,000चा हँडशीट खाजी टेंडरिंग वाजली. माणसं काय सांगतात, कीर्तन कशाला म्हणतात, काही नाही. कुठे बसलं का आपलं ते खराब आणि हास भंगार भुंगार वाक्य ऐकत बसायचं, अर्धले चित्र पाहत बसायचं. डोळे गेले काहींचे, बायका मिळालं, रेंज गेली तर व्हायरस आला, व्हायरस. भिकार अवलाद जगायचं आपलं. एक तर लय भिला गेला मोबाईल आला, मग चैन तर खोलावं का नाही. शेती वेळे झालं तो ना रेंज लांबली. काय करणार, आपलं कीर्तन नीट बसा. आपल्या कीर्तनाला बसल्यावर खरमरीत बसावं लागतं. दरिद्रवाणी ते आपल्याकडे चालत नाही. ते आपलं कीर्तन जसं जीव काढून असतं तसं ऐकणाऱ्याने मन घालून ऐकावं. चला थोडं बारीक ऐका, ते मध्ये काही नाही करायचं. अभंगाला सुरुवात केली, विक्षेप न करू. नर शरीर मिळत नाही, मिळालंय धन्य. जगात 4 गोष्टी मिळत नाहीत. एक, आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही. 29 तारीख महिन्यानं, 29/5 वर्षानं, 29/5/2019 कधी जाणार नाही. गेला आयुष्यातला एक दिवस आजचा बोगस. काय केलं आपण, 2-3 लग्न खाले फक्त सकाळपासून. गेलं आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही. शरीराचे इंद्रिय पुन्हा नाही. केस पिकली ना पिकली दररोज काळी कर, पहिली नाही. दात पडले ना पडले सोन्याचे बसवून. नॅचरल थिंग नॉट अ चॅलेंज इन द वर्ल्ड. देवाने निर्माण केलेल्या गोष्टीवर माणसानं अतिक्रमण करायचं नाही. वसंत ऋतू आलाय म्हणजे आंब्याला बर येणार. पुरावा 13वा अध्याय. वसंताचे रिझवणे, झाडाचे सांजेपणे. वसंत ऋतू आलाय म्हणजे आंब्याला बर येणार. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तर मोर त्याने कधी पाहू शकत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. तुम्ही किती श्रीमंत असा, आई बापाच्या सेवेशिवाय मोठे होऊ शकत नाही. होऊ शकत नाही. गडी देखणार नाही पण गडी नाही. गडी देखणार नाही, कोण नाही वाटते त्याचा खिस घ्यावा, पण गडी नाही ना, काय उपयोग. मग ऐका यादी, यादी ऐका. साबरीचं वन लावून फायदा नाही. नीट ऐका यादी. साबरीचं वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही. शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही. ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही. पुन्हा ऐका 4 वाक्य. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. शेळीचं चढणं कधी समाधानाचं नाही. लहान पोराचं मन कधी स्थिर नाही. आणि चोरीच्या धनकोला लखलाभ नाही. 18वा अध्याय. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धान. पुन्हा पुन्हा ऐका 4 वाक्य. पुन्हा 4 वाक्य ऐका. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती पाहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. पुरावा 13वा अध्याय. मुंगी मेरू न ओलांडवे आणि मस्का सिंधू न तरवे. मुंगी कधी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही. नर शरीर मिळत नाही, मिळाला धन्य. पुढचा क्या. 4 गोष्टी मिळत नाहीत. 1, आयुष्यातला वाया गेलेलं क्षण पुन्हा नाही. 2, शरीराचे इंद्रिय पुन्हा नाही. 3, दूध पाजणारी आई पुन्हा नाही. आणि 4, ईश्वरासारखा बाप पुन्हा नाही. बापांवर कादंबऱ्या करू नका. महाराज मंडळी नीट ऐका, कीर्तनकार मंडळी. 80% कीर्तनकारांनी आई बापाला लावून धरल्यात. रोज उठून तीच आई आणि तोच बाप. 1.5 तास 2 तासाच्या कीर्तनात 1 तास आई बापच. सांगू नका आई बापाच्या माहिती लोकांना. आयांवर कादंबऱ्या करू नका. आयांवर चित्रपट करू नका. आयांवर व्याख्यानं करू नका. आयांवर कविता करू नका. आयांवर भाषणं करू नका. आई बापा हसत ठेवायला शिका. कादंबऱ्या नका करू. 10व्याच्या प्रवचनाला तीच आईन तोच बाप रोज पाठ झालंय लोकांच्या. आईबापांवर कादंबऱ्या करू नका. एखाद्या नटीनं चित्रपटात आईची भूमिका चांगली केली म्हणजे ती आई आहे असं नाही. ती शूटिंग संपल्यावर काही करू शकते. नटी आहे ती. नटीला आई होत नाही. नाही 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 नाही. नटी आई होणार नाही. नटी आई नाही होणार.
आईवर कादंबरी काढू नका. एक शब्द सांगून ठेवतो, ध्यानात ठेवा. ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस. आयांवर भाषण करू नका. आई बाप सांभाळायला शिका. कुत्र्याला बिस्किट आहेत काय, नालायकांच्या बापांना भाकरी नाही. काहींचे कुत्रे गाडीत हिंडत कुत्र्या बरोबर. काहींच्या बायका सासरीशी बोलत नाही, टॉमीशी बोलते, दरिद्री. आणि तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असलो पप्याच्या आईचा फुल टाइमपास होतो. काय करतो यांना येईल पाठ नाही. अर्थ लोकांनी पुराने नाश केला शब्दांनी. आणि काय उपयोग आहे त्याचा? कडक कपडे घातले म्हणजे लोक काय सुधारले का? अरे लोक किती सुधरू द्या, अजून लोक तोंडानच खातात. खायची जागा बदला, लई पंडित आहे तुम्ही. किती पुढे जा, ज्ञानेश्वरीच्या गाथ्याच्या बाहेर पुढे जाऊ शकत नाही तुम्ही. किती पुढे जा. नर्सरी मिळत नाही, मिळाला धंड्या. वारकत पुढचा ऐका, आई मिळत नाही, वडील मिळत नाही, आणि त्यातल्या त्यात वारकरी झालो धंड्या. कोणी बाप माळ कोणी घालील काय? बापाची पेंड आहे का? कोणी उठायचं पखवाद वाजायचा, कोणी उठायचं कीर्तन करायचं, कोणी उठायचं रामायण सांगायचं. काय तर आहे? 4 महिने कुठे गेला का तिकडे वृंदावनला लागला कथा सांगा. ज्या गावात कथा थोडी त्याच गावातून रुक्मिणी नेली, ती आहे ती तर. स्वयंवर नाही झालं पण सत्य कथा झाली का? असं काय आलं? बाप रामायण सांगतो, पोऱ्या दुसऱ्याच गावातून सीता घेऊन येतो. राम राहिला घरी, दशरथ गेला वनवासाला. तो झाला चोपदार आणि आला आमच्या वोकांडी. का असं काय आलं? कोणी उठायचं पखवाद वाजवायचा, कोणी उठायचं कीर्तन करायचं. बापाची पेंड आहे का ती? त्याला अनेक जन्माची पुण्याई लागते तर जमेल. काही लोक 6-6 वर्ष आळंदीत राहिली, फक्त धोतरच न्यासा शिकली. बहुत मिळाला धन्य. वारकरी झालो धन्य. कोणी उठायला माळ घाल, कोणी पाखवाद्याचं यानं निघलं. कोणी शिकवतो तुझं? कोणी उठायचं महापौरला पाखवा शिकवा, कोणी उठायचं महापौरला कीर्तन शिकवा. कीर्तन करायचीच कथा कथा कोटरी पेतात. कोणी उठायचं महापौरला भजन शिकवा. 80% भजनाची पोरं खालाशी. तसं नाही येते. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं, पण कोसतलंय. तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हणून बोलला? महाराज असं का म्हणून बोलला? अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38. आपल्याकडे नंबर सकट लिहून घ्यायच्या रातभर. अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38. मुडा होणी बीच काढले, निर्वाळी भूमी पेरले, ते सांडवी खुरी गेले ते काही. असं चालत नाही. या जगात एकच माणूस आहे जे बापाला जमलं ते पोराला जमतो, पुढारी. बाकी सगळे वारली. पुढारीच बाप दमला का पोऱ्या उठला.
पोऱ्या दमला का येई उठला, येई उठला का येईन उठला. बाकीचे वारले सगळे. पूर्वी मास्तरचं बोर येडेस मास्तर व्हायचं, आता मास्तरचं बोर पंप लुटीते. काय असं काय? नाही नाही नाही, तसं नाही. कोणी उठायचं नाही. तुम्ही माना नाही तर नका मानू महाराज. अनेक जन्माचे पुण्य असल्याशिवाय हे घडू शकत नाही. काय मत? 4 वाक्य सांगतो महाराज मंडळीसाठी. गायकवाद कोणी जन महाराज मंडळी बिंडळी कीर्तनकार बिर्तनकार रामायणकार कोणी असलं तर. यदा कदाचित कासवाला केस येऊ शकतात. यदा कदाचित कासवाला केस येऊ शकतात. सस्याला शिंग येऊ शकतात. वांजेला बाळ होऊ शकतं. मुर्गजळाने ताण भागू शकते. बर्फाला आग लागू शकते. आकाशाला फळं येऊ शकतात. पण पुण्याशिवाय परमार्थ घडू शकत नाही. पटलं तर हा म्हणा. परत ऐका नी. सस्याला शिंग येतील कलियुगे. कासवाला केस येतील. वांजेला बाळ होईल. बर्फाला आग लागेल. मुर्गजळाने ताण भागेल. आकाशाला फळं येतील. पण मागच्या जन्माची पुण्य असल्याशिवाय तुम्ही परमार्थ करू शकत नाही. पुरावा 18वा अध्याय. चंद्र ते चंद्रिका शंभू ते अंबिका संत ते धर्म संत ते ज्ञान गुरु ते ज्ञान ज्ञानी ते आत्मदर्शन सुमने तेथे वनेन भाग्य तेथे उल्हास. हे घडू शकत नाही. घडणारच नाही. नर्सरी मिळत नाही. मिळालं धन्य. त्यातल्या त्यात वारकरी झालो धन्य. आणि संत भेटले अनंत खेळ केला सगळा. बंद झालं ते. फेल गेला ते येत तो ते बॉक्स बंद येते. नेमकं इको द्यायला लागलं की ते कोणी हात का आलं देतो इको. ते तिकडे बघ बाग चालू कर. हा माईक चालू कर ना. पहिलं चांगलं चाललं होतं ते बोट नका घालू बरं तुम्ही. ते रिकामे खोडीचे असतात. विठाला 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 ते हमिंग म्हणत माईक जवळ आले त्याला. ते बेस बीस सगळं बंद करून टाकायचं. फक्त म्हणायला इको द्यायचा. त्याच्यावर हान 2 फटके तो पाखवात कमी झाला. विठाला विठाला आता विक्षेप न करतोय. जाणकार ऐकणारचा मूड खराब होतो. मजा राहत नाही. नर शरीर मिळत नाही. मिळालं तर त्यापैकी शिट्ट्यात बाळ परत हे करते. हमिंग फमिंग काय म्हणले त्याला. नर शरीर मिळत नाही. मिळालं धन्य. वारकरी झालो धन्य. नुसतं वारकरी झालो म्हणून धन्य.
वारकरी झालो धन्य, नुसतं धन्य झालो नाही, मला संत भेटले तेही धन्य. नुसते संत भेटले धन्य नाही, ज्या काळाला भेटले तो काळही धन्य. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडिले हो, पायी मिठी पडिले तो, पायी मिठी पडिले तो. धन्य काळ संत पायी मिठी पडिले, पायी मिठी पडिले, पायी मिठी पडिले. वारकरी झालो धन्य, संत भेटले तो काळही धन्य. एवढंच नाही, माझ्या मुखात भजन आलं. धन्य मी मानीन पोनी संगीत, 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 धन्य मी मानीन. खोदाचे माईक बंद झाले. धन्य मी मानीन पोनी संगीत, धन्य मी मानीन पोनी संगीत. मोकळा झाला पाहिजे. तरी तिसरं सकाळ बसून. आता हे तिसरं कीर्तन आहे, अजून जवळ असतं तर चौथं धरलंच असतं. 3 मोकळे करतो मी, काही सीजन मधला बुवा नाही मला. नाही, कोणताही महिना 80च्या खाली नाही. कसाही महिना नको, 85, 90, 85, 90, 80 तर कवाय आहे. मागचा महिना 93चा काढला, हा महिना 90चा आहे. मार्च तर 96चा काढला होता, 96. एप्रिल 93, हा 90चा आहे. पुढचा हाफ सीझनचा आहे तरी 72चा आहे. 6वा महिना वारीचा काळ आहे तरी 72. 3 तास मोकळे करतो रोज. आणि ही कीर्तन थोडीशी सत्य पण ती काळाची. थोडं कानाला वाईट आहे पण फिट आहे. ते लोकांना सवय कशी झाली, चोपड या 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 बसा बुवा कांडी आमच्या. लोकांना शाळपट ऐकायची सवय लागली. शाळपट सज्जन हो भाविक हो भाविक आहे. अरे हे 9,000चा बोकड बसवाला कापी त्यातून फक्त खुरवा त्यात, अख्ख्या मुंड्याही आणत्यात. आणि देवाला खुरकावा त्यात ते शिजत नाहीत. ते जर शिजले तर देव वासावाच मिळाला. काय आलंय न शरीर मिळत नाही, मिळाला धन्य. वारकरी झालो धन्य, संत भेटले धन्य, ज्या काळाला भेटले ते काळही धन्य, आणि मुखात भजन आलं ते धन्य. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग धन्यता व्यक्त करणारा आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला, धन्य शब्दासकट. इथपर्यंत काही शंका नाही. दुसरा मुद्दा कीर्तनातला. कीर्तन सुरू झालंय.
दरिद्रवाणी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही. आपल्या कीर्तनाला खरमरीत बसायचं, पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडे नाही लय उत्तर आहे हा लय उत्तर आहे, पण भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. यशला यश पुनवला नो. बसलेला एखादा म्हणला महाराज मला तुमचं वाक्य पटलं नाही, मला आज उत्तर देताना आलं, महिन्यानं देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. आणि आपल्या कीर्तनाला बोलत जायचं, यशला यश नोला नो. भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. भामट्यावानी ऐकायची ती सभा. सभा म्हणजे काय, जुन्यांनी नव्यांना नाव ठेवणे, नव्यांनी जुन्यांना नाव ठेवणे, आणि येडेने 200 रुपये रोजाला ऐकणे. त्याच्यात आहे काय, वाज वाटायला आणि शिजवा नळ्या, खांडा मला रस्सा तुम्हाला हो. सभा म्हणजे काय, त्यांनी म्हणायचं यांना जमलं नाही, यांनी म्हणायचं त्यांना जमलं नाही, आपण म्हणायचं जमू नाही तर न जमू. चपटी अधिक खांड अधिक जुलाब बरोबर सभा. त्याच्यात काय मोक्ष आहे का, मुक्ती आहे का, काही हरिपाठ आहे का, काय, फक्त एकमेकाची जिरवायची. त्याच्यात काय, आपल्याला नाही काम, आपल्याला देवानं पुरं मोकळं करेल. आपण म्हणतो निर्लज्ज. चला मी बोलायचं तुम्ही बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. अभंगाला झाली सुरुवात. फक्त खरमरीत बसायचं. काय होतंय महाराज, जे सत्य आहे ते सत्यच आहे. कानाला थोडं वाईट आहे, पण या जगात फक्त कीर्तनच सत्य. यावर तुमचं मत काय? ह्या म्हणा नाही तर नाही म्हणा, आजारी तुम्ही नाही. आपल्या कीर्तनाला बोलत जायचं असतं बरोबर, बाकी सगळं लबाड. काय खरंय जगात, 2 भाऊ एकमेकाचे दुश्मन आहे, शक्य एका बापाचे असून. थोरल्याच्या पुरीचं लग्न मोडाय धाकट्याला 1,500 रुपये खर्च आला. काय आलंय, जमिनीचे बाजार वाढले, बाया जातात कारभार गेले, बाया सत्तेवर गेल्या. भाच्याच्या मागे उभा राहणारा मामा सुद्धा बदलला या 2-3 वर्षात. सक्का मामा राहिला नाही, आता एक नवीन अवलादीचा मामा तयार झालाय सध्या, गुरु मामा. पुढं सापडला काय तिला तो गुरु मामा, दरिद्री नाही. असा कपडे काढून हल्ला पाहिजे गुरु मामा. गुरु मामा काय सख्या भावाला चहा पाहिजे ना, याला फेट्याचा तुरा काढित. एका वाक्यात महिला मंडळ लिहून ठेवा, भाऊ गरीब आहे असू द्या, त्याचं बनियन माळा लय म्हणू द्या, दाढी वाढली वाढू द्या, फक्त तो नाथे रक्ताचे ते विसरू नका. रक्ताचे नाथे तोडू नका, जरा घमेंट कमी करा. तुम्हाला वाटतं आम्ही बंगल्यात राहायला गेलो, मला सून चांगली मिळाली, शियाई चांगला मिळाला. भाऊ तो भाऊ आहे.